हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी सकाळी झोपेतून उठले आणि तोपर्यंत मम्मी बाजारातून घेऊन आली आहे खेकडे. ओ माय गॉड, आज तर वीकेंड सेट आहे आपला. दिस वॉज अ टोटल सरप्राईज. सो मी विचार केला की आजचा दिवस 100% ब्लॉग करणं बनता आहे भाई. कारण मी तुम्हाला मग आज दाखवेन की आम्ही आज काय केलं. आज आम्ही सी फूड बनवलं आहे, कसं पद्धतीत बनवलं आणि आजचा दिवस माझा कसा होता. सो आज तर मस्त वीकेंड होतं. आता मम्मीला हेल्प करायसाठी आहे ना, मी इथे कोलबी जी आणली होती ती सोलून घेतली. यार, हे सोलायला इतकं कॉम्प्लिकेटेड आहे, किती टाईम जातो. तोपर्यंत मम्मीनी इकडे खेकडे साफ करून घेतले होते. मस्त ना भरलेले खेकडे होते, म्हणजे जे आपलं एग असतात ना, क्रॅब एग्स ते होते. बट त्याच्या आधी नाश्ता करून घेऊया, कारण का सगळी कामं करेपर्यंत ऑलरेडी 12 वाजले आणि मला भूक लागली होती. सो मस्त ऑमलेट केला आहे, हाफ फ्राय ऑमलेट. त्याच्यावर चीज टाकलं आहे विथ पाव आणि चहा. एन्जॉईंग माय ब्रेकफास्ट. असं ब्रेकफास्ट मी युजली हेवी करते. सो आता ना खेकडे बनवायला घेतले होते मम्मीने. तर हे जे आहे ना सगळं, त्याचं वाटण करायचं आहे आपल्याला. तर कांदा, खोबरं आहे, धने, जिरा, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, ह्याला सगळ्याला आहे ना थोडं छान असं भाजून घ्यायचं आहे. एक एक करून ह्याला भाजायचं आणि मग थंड होऊन त्याचं वाटप करायचं आहे. इथे मम्मी बेसिक मसाले ॲड करते. मसाला घेतला आहे, त्याच्यानंतर आपला गरम मसाला, चिकन मसाला आणि हळद घेतली आहे, ती ॲड करून घेतली. टमॅटो पण बारीक चिरून पण फोडणीच्या वेळेस करू शकतो यूज. बट माझी मम्मी आहे ना इकडे असं त्याला पण टॉस करते आणि वाटपात टाकते. सो हे सगळं वाटप थंड होईपर्यंत माझं गॅलरीमध्ये खूप छान आज जास्वंदीची फुलं आली होती. आणि इतकी मस्त, म्हणजे टोटल ना 4-5 फुलं होती, इतकी छान. आणि हे झाड ना टचवूड खरंच खूप हेल्दी आहे, जे आहे ना एव्हरी डे एव्हरी अल्टरनेट डेज आहे ना नक्की फूल देतं. तुम्ही बघाल ना तर इथे छोट्या छोट्या कळ्यासुद्धा आहेत, ज्याला आता फुलं येणार आहेत. म्हणजे बऱ्याच कळ्या आहेत त्याच्यावर. तर खूपच छान वाटतं. असं गॅलरीमध्ये असे झाडं असतील ज्याला अशी छान फुलं वगैरे असतील, तर आम्हाला स्पेशली असं आवडतं. माझी मम्मी खूप छान मेंटेन करते हे सर्व. आला आता त्याला मच्छीचा वास आला ना, सो म्हणून तो ओरडतोय. तर जोपर्यंत त्याला खायला देणार ना तोपर्यंत तो जाणार नाही. थंड झालेला मसाला ना मिक्सरमध्ये लावून घ्यायचा आहे, छान त्याची स्मूथ पेस्ट करायची आहे. सो आता आपण खेकड्याचं कालवण बनवायला घेऊया. तर कढईमध्ये ना आधी तेल घातलं आहे. ते तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे आणि जे आपण वाटण केलं होतं ते आता टाकून घ्यायचं आहे. त्याला छान परतवायचं आणि शिजवून घ्यायचं आहे. आणि तोपर्यंत साईडला जे खेकड्याचे छोटे छोटे पाय असतात ना, ते मिक्सरला लावून त्याचं पाणी घेतलं आहे, म्हणजे त्याचं टेस्ट ना अजून जास्त छान येते. हे असं ते गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. मसाला छान परतवून घेतला ना की त्याच्यामध्ये आपण खेकडे टाकायचे. सो आता इथे मम्मीने सगळं पाणी मिक्स केलं, म्हणजे जे खेकड्याचं छोट्या पायाचं पाणी होतं ते आहे ना वरच्यावर घ्यायचं आणि असं आतमध्ये खालती आहे ना त्याचं थिक पार्ट राहतो, तर तो नाही घ्यायचा, नाही तर ते दाताला लागतं. त्याच्यानंतर हा मिक्सर धुवून जे पाणी घेतलं ते काहीच वेस्ट नाही गेलं पाहिजे. ऑफकोर्स इंडियन हाऊसहोल्डमध्ये तर हे असंच चालतं. आणि मग ते सगळं पाणी आपल्याला त्या खेकड्याच्या कालवणात यूज करायचं आहे. आता ह्याला चांगलं मस्त मिक्स करायचं, त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि त्याला छान उकळी येईपर्यंत ठेवायचं. कालवणाला छान उकळी आली आणि ते खेकडे जे आहेत ते लाल झाले की समजायचं की आपलं कालवण रेडी आहे. आणि इथे आहे ना एकदम असं सूपी टाईप आम्ही केलं आहे, बिकॉज मला आहे ना, आम्ही युजली आहे ना हा रस्सा असा पितो सूपसारखा, जो खूपच छान लागतो, एकदम स्पायसी, झणझणीत, मस्त. आणि हा रस्सा
एवढा अमेझिंग बनतो ना, तुम्ही नक्की ट्राय करा कधीतरी. आता मी इथे माझी जेवणाची प्लेट रेडी करते. आय एम सो हॅपी. मला तर एडिट करताना सुद्धा तोंडाला पाणी सुटलं आहे. म्हणजे यार माझं फेवरेट आहे. सो क्रॅब लवर्सला तर हे माहीतच असेल की ज्या दिवशी खेकडे असतात ना जेवणात, तेव्हा तर आरामात 1 तास तर लागतो जेवायला. कारण का ते सोलून खायला वगैरे आणि एकदम रिलॅक्स बसून दोन्ही हात खराब करून जी खायची मजा आहे ना, ती वेगळीच आहे. आणि इथे ह्याच्यावरती मी मस्त लिंबू पिळला आणि छान मस्त ह्याचा आस्वाद घेतला आहे. सो गाईज, तुम्हाला जर असे व्हिडिओज आवडत असतील आणि तुम्हाला जर असे माझे घरगुती रेसिपीज अजून बघायचे असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो अजून एक गोष्ट ही म्हणजे माझी मम्मी ना जेव्हा खेकडा टाकते ना, थोडंसं क्रॅक करून टाकते. म्हणजे जेव्हा आपण खातो ना तेव्हा थोडंसं इझी पडतं. हे ऑलरेडी थोडेसे क्रॅक्ड होते. सो आपल्याला सोलायला वगैरे थोडे बरे पडतात. सो हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.